नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मानेचा संधिवात किंवा मानदुखी बद्दल मी सांगणार आहे. तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हा मानेच्या मणक्यांची झीज झाल्यामुळे हा आजार होतो. तर आता याची कारणं काय काय आहेत? तर वाढते वय. वयोमानानुसार जसजसे वय वाढत जाते तसतसे मानेच्या मणक्यांची आणि डिस्कची झीज होते. त्यानंतर बदलती जीवनशैली, यामध्ये एका ठिकाणी बसून कंटिन्युअस काम करणं, चुकीच्या पोश्चरमध्ये बसणं आणि व्यायामाचा अभाव यामुळेही होऊ शकते मानदुखी. त्यानंतर इजा, जर पूर्वी काही आपण मानेला काही अपघात झाला असेल किंवा दुखापत झाली असेल तरीही सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होऊ शकतो. तर आता याची लक्षणे काय आहेत? तर मानदुखी, वेदना, मानेपासून वेदना चालू होतात कळा यायला, त्यानंतर त्या खांद्यापर्यंत जातात, परत त्या खाली हातापर्यंत येतात. त्यानंतर सुन्नपणा जाणवतो, हातामध्ये मुंग्या येणं, सुन्नपणा वाटणं. त्यानंतर मान हलवताना इकडे इकडे बघताना मानेमध्ये ताठपणा म्हणजे स्टिफनेस जाणवतो. तर आता याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर याच्यासाठी काही होमिओपॅथिक रेमेडीज आहेत. तर रस्टॉक्स आणि ब्रायोनिया अल्बा ह्या दोन होमिओपॅथिक रेमेडीज आहेत. जर त्या योग्य डोसमध्ये घ्यायच्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपीनं सुद्धा बऱ्याच प्रमाणात सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास कमी होतो. त्यानंतर सर्वायकल बेल्टनं सुद्धा जर काही काम करत असताना आपण बेल्ट लावला तर बऱ्याच अंशी कळा कमी यायला मदत होते. त्यानंतर जर जास्त प्रमाणातच मज्जातंतूवर दाब असेल मानेच्या तर आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. तो शेवटचा ऑप्शन राहतो शस्त्रक्रिया हा. आता मी सर्वायकल स्पॉन्डिलोसिससाठी काही व्यायाम सांगणार आहे. तर ते असे की पहिला व्यायाम करताना मान एकदम स्ट्रेट समोर फॉरवर्ड ठेवायची आणि त्यानंतर अशा प्रकारे असा व्यायाम दिवसातून 10 वेळा करायचा. त्यानंतर दुसरा व्यायाम आहे, त्यामध्ये मान एकदम सरळ समोर, डोळे समोर आणि हात जोडायचे, चेस्ट लाईनला सरळ असे हात ठेवायचे आणि अजिबात मान हलवायची नाही, मान समोर. हा एक व्यायाम आहे. त्यानंतर नेक लाईनला घ्यायचं परत. असे व्यायाम करायचे. असा हा व्यायाम एक दिवसातून 10 वेळा 10 टाइम्स घ्यायचा. याने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. थँक्यू.